मी मागील 2 वर्षापासून नगराध्यक्ष पदावर असून मी पक्षपातीचा व असा गोरगरीब असा कधीही भेदभाव केलेला नाही आहे। आणि हे करीत असताना मी जेव्हा मला नगराध्यक्ष पदाची खुर्ची जेव्हा मिळालेली आहे तेव्हापासून मी त्या खुर्चीचा आदर केलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येकाचा पण आदर केलेला आहे। आणि असे माझ्या हातून 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये असा कुठलाही झालेला नाही आहे। आणि आपला जो मेन मोटो आहे तो स्वच्छ सर्वेक्षणचा आहे। स्वच्छ सर्वेक्षणचा मोटो असल्यामुळे 2 वर्षापासून जे काही प्रशिक्षण होत असतात, नागपूरला होत असतात किंवा चंद्रपूरला होत असतात। ॲक्च्युली आता आम्ही ज्या दिवशी 25 तारखेला गेलो त्या दिवशी 25 तारखेला चंद्रपूरला कार्यशाळा होती आणि माझी महत्त्वाची म्हणजे मासिक सभा होती, पण ती मासिक सभा मी घेऊ शकली नाही। CO मॅडमनी म्हटलं की आपल्याला मॅडम कार्यशाळा तुम्हाला अटेंड करणं जरुरी आहे, म्हणून मी 25ला कार्यशाळा अटेंड केली। आणि त्याच दिवशी आम्ही रात्रीला गोव्याला निघालो। गोव्याला जायसाठी आम्हाला प्रशिक्षणासाठी 27-28 हे गोवा पणजीला प्रशिक्षण होतं आणि या प्रशिक्षणाचं आम्हाला पत्र प्राप्त झालं होतं। प्राप्त पत्रानुसार स्वच्छ सर्वेक्षणच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आली होती आणि त्या कार्यशाळेकरिता सर्व ज्या नगरपरिषदा आहे, नगरपंचायती आहे, त्या सर्व नगरपरिषदच्या नगरसेवकांना त्यामध्ये बोलवण्यात आले होते। आणि तसंच आम्हाला पण तसं पत्र प्राप्त झालं होतं। प्राप्त पत्रानुसार आम्ही पण त्या प्रशिक्षण दौऱ्याला गेलो होतो। म्हणजे सचिन भोयर यांचं म्हणणं असं आहे की हे अभ्यास दौऱ्याला गेले आहे, तर तो अभ्यास दौरा नसून तो आमचा प्रशिक्षण दौरा होता, ती कार्यशाळा होती। त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला 2 दिवसीय कार्यशाळा होती, 27ला आणि 28ला। 27ला पूर्ण 10:30 ते 5पर्यंत आमचा कालावधी तिथं तो वेळ गेलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी पण त्याचा समारोप होता आणि तो पण चांगल्या तऱ्हेने गेला। आणि त्याच्यामध्ये काय शिकवलं गेलं, काय सांगितलं गेलं, आणि सचिन भोयर यांचं म्हणणं असं आहे की 6 महिन्याचा जो कार्यकाळ राहिला आहे आणि 6 महिन्याच्या कार्यकाळामध्ये हे काय गावाला शिकवणार, काय करणार आहे, काय यांनी म्हणजे गावाला हे देणार। पण त्या याच्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षणच्या बाबतीमध्ये जी काही कुठं कार्यशाळा होते, यापूर्वी नागपूर निरीला पण झाली होती। ओला कचरा सुका कचरा याच्यावर आम्हाला तिथं प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या गडचांदूरमध्ये ओला कचरा सुका कचरा वेगळा कसा करता येईल, त्याचं विलिनीकरण कसं करता येईल याकडे आम्ही चांगलं लक्ष दिलं। आणि त्या हिशोबाने आपला ओला कचरा सुका कचऱ्याचं पण हे झालेलं आहे। आणि याच्या समोरच्या ज्या प्रोसिजर असतात ह्या प्रत्येक कार्यशाळेमधून आम्हाला शिकविल्या जाते। आणि यापूर्वी ते पण सत्तेमध्ये होते, उपाध्यक्ष होते। उपाध्यक्ष असताना त्यांनी एकही कार्यशाळा अटेंड केली नाही। माजी नगराध्यक्षांनीसुद्धा एकही कार्यशाळा अटेंड केली नाही आणि यांनी उपाध्यक्षांनीसुद्धा कार्यशाळा अटेंड केली नाही। तर यांना कार्यशाळा आणि अभ्यास दौरा यामधला फरक काय जाणवणार? कार्यशाळा म्हणजे काय आहे आणि अभ्यास दौरा म्हणजे काय आहे? अभ्यास दौरा हे नगरसेवक स्वतः नियोजित करीत असतात आणि ते स्वतःचं ठिकाण ठरवित असतात की आपल्या नगरपरिषदेला कशाची आवश्यकता आहे, आपल्याला कुठं जाऊन भेट द्यायची आहे आणि त्या अनुषंगाने ते भेट देत असतात। पण हा अभ्यास दौरा झाला। पण हे आम्ही जे गोवा पणजीला गेलो हे अभ्यास दौरा नसून हे गोवा पणजीला प्रशिक्षण दौरा होता, ही कार्यशाळा होती।